आयफोन वर्सेस सॅमसंग रेडिएशन, खरंच कोण जास्त धोकादायक? तुम्ही आयफोन वापरता? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. स्मार्टफोन रेडिएशन बद्दल अनेक अफवा पसरतात. विशेषतः आयफोन आणि सॅमसंगच्या तुलनेत 2016 मधील एका रिपोर्टने दावा केला होता की काही आयफोन मॉडेल सॅमसंग फोनपेक्षा जास्त रेडिएशन सोडतात. मात्र हा डेटा आता 8 वर्षांपूर्वीचा असून आजच्या मॉडेल्सना लागू होत नाही. रेडिएशन पातळी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेसिफिक ॲब्झॉर्प्शन रेट SAR चाचण्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. काही तज्ज्ञांनी सॅमसंग फोन शरीरापासून थोड्या अंतरावर तपासल्याचं सांगितलं, ज्यामुळे SAR कमी दिसला. 2023 मध्ये फ्रान्सच्या ANFR संस्थेने आयफोन 12 ची विक्री थोडक्यात थांबवली होती, कारण लिम टेस्ट मध्ये SAR मर्यादेपेक्षा जास्त आढळला. ॲपलने सॉफ्टवेअर अपडेट देऊन ताबडतोब तो प्रश्न सोडवला. महत्त्वाचं म्हणजे SAR मूल्य सर्व मॉडेल्समध्ये वेगळं असतं. उदाहरणार्थ 2024च्या काही अहवालानुसार सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्राचा SAR आयफोन 15 प्रो मॅक्स पेक्षा जास्त होता. तज्ज्ञांच्या मते ॲपल असो वा सॅमसंग, सर्व कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेच्या मर्यादा पाळाव्या लागतात. त्यामुळे साधारण वापरकर्त्यांसाठी मोबाईल रेडिएशन सुरक्षित मर्यादेतच असतं. थोडक्यात 200% अधिक रेडिएशन हा दावा अतिशयोक्ती आहे. खरा फरक मॉडेलनुसार बदलतो.